याच्यापूर्वी मी नेहमीच इथे तुळजाभवानीच्या दर्शनाला सगळ्या महाराष्ट्रातली अवघी जनता येते, तशीच मी पण एक तुळजाभवानीची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भक्त आहे। आज तिथीप्रमाणे शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे, त्याचबरोबर चैत्री नवरात्र चालू आहे आणि त्याच्यामुळे दर्शनासाठी आले आहे। अनेक वेळेला देवीला जी प्रार्थना केली होती त्याच्यामध्ये आमच्या कुटुंबियाच्या मध्ये जे आनंदाचे क्षण आहेत त्याच्याबद्दल जसे आभार मानले, तसं लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले त्यानंतरही मी येऊन गेले होते आणि आता महाराष्ट्रामध्ये 235 आमदार महायुतीला मिळाले आणि त्यापैकी 60 आमदार हे शिवसेना एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले। एका अर्थाने जनतेने या सगळ्या निवडणूक जी आहे ही घटनेनुसार निवडणूक जी झाली त्यामध्ये हे घटनायुक्तच सरकार आहे असा देखील जनादेश दिलेला आहे। त्याचबरोबर काल एक ऐतिहासिक विधेयक मंजूर झालेलं आहे। या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींची सन्मान कार्यक्रम यासाठी मी धाराशिवमध्ये आलेली आहे आणि सगळ्यात लाडकी आमची माता, सगळ्यात लाडकं दैवत म्हणजे तुळजाभवानी आणि त्यामुळे इथे दर्शनासाठी येऊन मी विधिवत पूजा केलेली आहे। तुळजापूर मधले 2 मोठे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एक आराखडा विकासासाठी केलेला आहे, त्याच्यात जनतेला सहभागी करून घेऊन तो कसा करावा याच्याबद्दल राणा जगजितसिंह आणि जिल्हाधिकारी यांच्याबरोबर माझी बैठक झालेली आहे विधान भवनामध्ये। त्याचबरोबर इथले जे आहेत गुरुजी किंवा गुरव पंडित त्यांचा मावेजा मिळण्याच्या संदर्भात तो बरेच दिवस प्रलंबित आहे राज्य सरकारकडे, तो देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच इथे येऊन गेलेले आहेत, तर त्या प्रलंबित प्रश्न लवकर सुटावा यासाठी माझे प्रयत्न चाललेले आहेत। बाळासाहेब ठाकरे सांगायचे की मंदिरात जाताना राजकारणाचे जोडे बाजूला ठेवावे, त्यामुळे मी याच्यावर कुठलंच भाष्य करू इच्छिते। सरकार याबद्दल सकारात्मक आहे, लवकरात लवकर जेव्हा शक्य होईल त्याला सरकार ते देईल पैसे। आता त्यांचे स्वतःचे बचत गट किंवा क्रेडिट सोसायटी तयार करून त्याचा विनियोग कसा करता येईल यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। मंदिराचा विकास काय सध्या स्टेटस आहे त्याचा, किती दिवसात काय बदल केले पाहिजे, याच्यात स्थानिक लोकांचं मत लक्षात घेऊन सगळे ते बदल केले जावे, पण भाविकांना जे बाहेरून येतात त्यांच्याबरोबर इथे जे स्थानिक भाविक आहे तर पंढरपूर विकास आराखडा जसा लोकांना विश्वासात घेऊन केला तसा तो व्हावा। त्याचबरोबर नशामुक्त ड्रग्ज वगैरे जे इथे सापडत आहेत ते सुद्धा थांबवले गेले पाहिजेत। पोलिसांची अजून जी सगळ्या मोहीम आहेत त्या चालल्या पाहिजेत आणि जसं गाणगापूरला किंवा खास करून गजानन महाराजांच्या शेगावी, तिरुपतीला, वाराणसीला विकासामध्ये लोकांच्या सोयी सुविधा पाहिल्या गेलेल्या आहेत आणि जास्त मोठ्या प्रमाणात एका दिवसात 10 लाख भाविक आले तरी त्यांना कमी वेळेत दर्शन मिळेल। टोकन सिस्टीम असावी आणि जे दुकानदार आहेत त्यांच्यावरती सुद्धा कुठेही अन्याय न होता त्यांचा रोजगाराचा साधनाचं संरक्षण व्हावं, अशा अनेक योजना ज्या आहेत त्या अतिशय चांगले त्यांनी आराखडा केलेला आहे। आता तो उच्चाधिकार समितीकडे म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि दोघंही उपमुख्यमंत्री यांच्याकडून त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल, पण महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना याच्यात विश्वासात घेण्यात यावं असं देखील मी आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे, तिथे मी त्यांना सुचवलेलं आहे। असं मला वाटत नाही, सरकारचा हेतू चांगलाच आहे। वीज बिल माफीच्या बद्दल सरकारने पावलं उचललेली आहेत, सौर योजनांना गती दिलेली आहे, शून्य बिल यावं या दृष्टिकोनातून सरकारचे प्रयत्न चाललेले आहेत। पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तसंच नुकतीच तुळजापुरामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये एका मातेने आणि मुलीला शिक्षण घेता येत नाही म्हणून आत्महत्या केलेली आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी थांबून लोकांचं मानसिक धैर्य वाढावं आणि त्यांना ज्या काही अडचणी येतात त्याच्यात मदत करण्याचं काम समाज आणि शासनाने करावं, यासाठी शिवसैनिक यांनी दूत म्हणून काम करावं असा आमचा प्रयत्न असणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।